Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. प्रस्तुत करता राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. राजकीय पक्ष खरा, विधिमंडळ पक्ष नाही. विधिमंडळ आमदारांच्या संख्येवर एकनाथ शिंदेना आयोगाने पक्ष आणि चिन्ह दिलं हे चुकीचं. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. या घटनेवर एकनाथ शिंदे आमदार आणि मंत्री झाले, ती घटना नाकारू कशी शकता? याच पक्ष घटनेनुसार ठाकरेंनी शिंदेंची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती. कपिल सिब्बल यांचा शिंदेंच्या शिवसेनेला सवाल. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली. पुढील आठवड्यामध्ये पुन्हा सुनावणी होणार. मंगळवार किंवा बुधवारी सुनावणीची शक्यता. अपात्रतेच्या निर्णयाचा परिणाम पक्ष आणि चिन्हावर झाला असता अनिल देसाईंची कोर्टाबाहेर प्रतिक्रिया, तर कपिल सिब्बलांची बाजू म्हणजे ब्रह्मवाक्य नाही, न्यायमूर्ती निर्णय देतील. नरेश मस्केंचं भाष्य. एकनाथ शिंदे आमच्यासोबत डबल गेम खेळले, मनोज जरांगेंचा आरोप. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सरकारचा कट सुरू. 2029ला सर्वात मोठा बदला घेणार. अवैध प्रमाणपत्रावरून जरांगेंचा हल्लाबोल. एकनाथ शिंदेंच्या नेत्यांनी माझ्या विरोधामध्ये संभाजीनगरमध्ये बैठक घेतली. मराठ्यांना विरोध करणारे तुमच्या कार्यकाळामध्ये कसे? मराठा आरक्षणावरून जरांगेंचा शिंदेंना सवाल. जाणीवपूर्वक प्रमाणपत्र रद्द करता येत नाही. जात पडताळणी समितीमध्ये कुणाचाही राजकीय हस्तक्षेप नसतो. सत्तेमध्ये असूनही भाजपच्या अनेक नगरसेवकांची प्रमाणपत्र रद्द झाली आहेत. जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. चंद्रशेखर बावनकुळेंनी जात प्रमाणपत्र रद्द करायला लावलं. बावनकुळेंची नार्को टेस्ट करा. एकट्या बावनकुळेंना वाचवताय. मी तुमचे 25-30 आमदार पाडणार. जरांगेंचा सरकारला थेट इशारा. माझी नार्को टेस्ट करा, हरकत नाही. जरांगेंच्या आरोपानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान. जात पडताळणी विभागामध्ये कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात दाद मागू शकता. बावनकुळेंचं स्पष्टीकरण. बंगळुरूमधील अधिवेशनामध्ये उद्या मुख्यमंत्र्यांसमोर ओबीसी नेते ठराव पारित करणार. बबनराव तायवाडेंचा मनोज जरांगे यांना थेट चॅलेंज. एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये चलबिचल. भाजपात विलीन व्हायचं की प्रहारमध्ये? शिंदेच्या पक्षामध्ये खल सुरू. अमित शहांच्या भेटीसाठी लवकरच शिंदे गटातील नेते दिल्लीला येतील. संजय राऊतांचा मोठा दावा. संजय राऊतांची भविष्यवाणी नेहमी खोटी ठरते. राऊतांनी फोल दावे करू नयेत. शिंदेच्या शिवसेनेच्या विलिनीकरणाच्या दाव्यावर बच्चू कडूंचा निशाणा. उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे आज भाजप सत्तेत. विरोधात वक्तव्य करण्यापेक्षा भाजपने शिवसेनेचे आभार मानावे. रवींद्र धंगेकर यांचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल. तर रवींद्र धंगेकर जामिनावर बाहेर. ते मूळ शिवसैनिक नाहीत. धंगेकर पक्ष बदलणारा बावळट नोबिता. भाजप सेनेतील धंगेकरांच्या वक्तव्यावरून नवनाथ बन यांचं टीकास्त्र. राजकीय रणनीतिकार आणि नवनियुक्त आमदार प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला. प्रशांत किशोर देवगिरी बंगल्यावर. राजकीय वर्तुळामध्ये घडामोडींना वेग. डॉक्टरांच्या संपामुळे 24 तासात एकाही रुग्णाचा जीव जायला नको. तातडीनं संप मागे घ्या. निवासी डॉक्टरांच्या संपावरून मुंबई हायकोर्टानं फटकारलं. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोदी शहांमध्ये बैठक. संसद भवनाच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये बैठक सुरू. कॉक्रोच जनता पार्टीची देशभर क्या बोलती पब्लिक मोहीम येत्या डिसेंबर महिन्यामध्ये देशभरात दौरा करणार. लोकांच्या समस्या जाणून घेणार. सीजेपीच्या अभिजित दिपकेंची घोषणा. तेहलका मासिकाचा संस्थापक तरुण तेजपाल अत्याचार प्रकरणामध्ये दोषी. मुंबई हायकोर्टाने 2021चा कनिष्ठ न्यायालयाचा निकाल फिरवला. सहकारी महिला पत्रकार अत्याचार प्रकरणामध्ये तेजपालला 10 वर्षांचा तुरुंगवास. मिशन महिला आरक्षण विधेयकावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि राहुल गांधींचा फोनवरून संवाद. महिला आरक्षण लागू न केल्यास महिलांमध्ये असंतोष वाढू शकतो. रिजिजू यांची भूमिका. तर मित्रपक्षांशी चर्चा करून काँग्रेस सरकारसमोर भूमिका मांडणार. शिवसेनेच्या शिबिरामध्ये केडीएमसी आयुक्त उपस्थित राहिल्यामुळे वाद. पक्षाच्या शिबिरामध्ये आयुक्त कशासाठी? काँग्रेस नगरसेवकांचा सवाल. पुणे अल्पवयीन आरोपी धिंड प्रकरण. पोलीस निरीक्षकांच्या मुळावर
वादग्रस्त पीआय मानसिंग पाटील यांची विशेष शाखेमध्ये तडकाफडकी बदली. पुणे विषारी दारू प्रकरणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. रायगड, पुणे आणि साताऱ्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा. हवामान विभागाकडनं ऑरेंज अलर्ट तर ठाणे, रत्नागिरी, नाशिकला येलो अलर्ट जारी. अहिल्यानगरमध्ये निडर तरुण बिबट्याला Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.